विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे। याच दरम्यान महायुतीच्या मंत्री आणि आमदारांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक घेण्यात आलं। या बौद्धिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली आहे। गेल्या वर्षी अजित पवारांनी संघाच्या मुख्यालयात जायचं टाळलं होतं। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांनी हजेरी लावली। संघाकडून महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक घेण्यात आलं। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या बौद्धिक वर्गाला जाणं टाळल्याचं पाहायला मिळालं। एकीकडे संघाचं बौद्धिक सुरू होतं तर दुसरीकडे अजित पवार त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते। गेल्या वर्षी अजित पवार यांनी संघाच्या बौद्धिकाला जाणं टाळलं होतं। अजित पवार त्यांचे मंत्री आणि आमदारांनी संघाच्या बौद्धिकाकडे पाठ फिरवली असली तरी राष्ट्रवादीचे 2 आमदार राजू कारमोरे आणि राजकुमार बडोले यांनी या बौद्धिक वर्गाला हजेरी लावली। हिवाळी अधिवेशनादरम्यान संघाच्या बौद्धिकाला अजित पवार गैरहजर राहिले। 2023च्या अधिवेशनादरम्यानही अजितदादांनी संघाचं बौद्धिक टाळलं होतं। मागील सरकारच्या कार्यकाळात रेशीमबाग मैदानावर लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला। कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला भेट दिली होती। त्यावेळीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देणं टाळलं होतं। आरएसएसच्या बौद्धिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित होते। या ठिकाणी आल्यानंतर एक येणाऱ्याला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि पुढचं काम करण्यासाठी अधिक बळ मिळतं। महायुतीच्या सरकारमध्ये आल्यानंतर अजितदादांनी धर्मनिरपेक्ष फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर कायम राहणार असल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे अजित पवार थेट संघाचे कार्यक्रम टाळत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे। अमर काणेसह ओम देशमुख, झी 24 तास, नागपूर।